अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघाच मी पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे कर्जमुक्तीसाठी, कर्ज कमी करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय। बघा, बऱ्याच वेळा आपण कर्जमुक्तीसाठी असंख्य सेवा करतो, कर्जमुक्तीसाठी आपण असंख्य उपाय करतो, कष्ट करतो, मेहनत करतो, सगळं करून थकतो, पण आपलं कर्ज फिटत नाही। बघा, कर्ज घेतलेली कुठलीच व्यक्ती तुम्हाला कधीच हसताना दिसणार नाही। कर्ज घेतलेली कुठलीच व्यक्ती समाजात ताठ मानेने तुम्हाला फिरताना दिसणार नाही। तुम्ही असाल किंवा मी असेल, एखाद्या व्यक्तीकडनं एक 10-20 हजार रुपये उसने जरी घेतले तर आपण त्याच्यासमोर जायला किंवा त्याच्यासमोर निघायला आपण घाबरतो। कुठेतरी आपल्या आत आपल्याला थोडीशी लाज वाटते। बऱ्याच वेळा आपण विचार करतो की मी त्याचे पैसे आज फेडेन, उद्या फेडेन, पुढच्या महिन्यात तरी नक्की फेडेन। आपण ठरवतो, पण ते पैसे आपल्याला देताच येत नाही। आपण बऱ्याच गोष्टी मनामध्ये ठेवतो, पण आपल्याला त्या गोष्टी करताच येत नाही। बघा, एक कर्ज फिटण्यासाठी बरीच अशी लोक आहेत की ज्यांना दुसरं कर्ज घ्यावं लागतं। कर्ज कधीच चांगलं नसतं। एकदा का कर्ज घेतलं तर ते कर्ज फिटणं आपल्या डोक्यात सतत असतं। आपण डिप्रेशनमध्ये जातो, सतत त्या विचारात असतो। म्हणजे घरातील बरेच लोक कमावते असतील, कष्ट करणारे असतील, मेहनत करणारे असतील, तरीही जर ते कर्ज फिटलं जात नसेल, काही केलं तुमचं कर्ज कमी होत नसेल, तर आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, हा उपाय कुठल्याही मंगळवारी आवर्जून करा। बघा, कर्ज फेडण्यासाठी मंगळवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी आहे, कारण मंगळवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे। याच मंगळवारी दिवसभरात रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता। काय करायचे तर आपल्याला एका वाटीमध्ये साखर घ्यायची आहे आणि एका वाटीमध्ये आपल्याला रवा घ्यायचा आहे। रवा आणि साखर या दोन गोष्टींसोबत तुम्हाला एक मातीची पंटी घ्यायची आहे, कच्चं दूध घ्यायचं आहे, थोडी हळद कुंकू घ्यायचं आहे आणि हे घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे। जिथे कुठेही घराच्या आजूबाजूला गावात कुठेही जिथे पिंपळाचं झाड असेल अशा ठिकाणी जायचं। तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिले जो दिवा आपण मातीचा घेऊन गेलेले आहोत तो दिवा प्रज्वलित करायचा। दिवा पेटवल्यानंतर पिंपळाच्या झाडाला कच्चं दूध घालायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला हळदी आणि कुंकू अर्पण करायचं आहे। यानंतर पिंपळाच्या झाडाची 5 पानं घ्यायची, तोडून किंवा पडलेली असतील ती घेतली तरीही चालतील। 5 पिंपळाच्या झाडाची पानं पिंपळाच्याच झाडाच्या समोर ठेवून द्यायची, 5ही पानं तिथे समोर ठेवून द्यायची। त्याच्यानंतर जो रवा आपण घेतलेला आहे आणि जी साखर आपण घेतलेली आहे ती 5ही पानांवरती ती साखर आणि तो जो रवा आहे एकत्रित तिथे ठेवून द्यायचं। अशा ठिकाणी ठेवा जिथे मुंग्या असतील, अशा ठिकाणी ठेवा जिथे छोटे छोटे किडे असतील, जेणेकरून हे किडे किंवा मुंग्या तो रवा आणि साखर जी आहे ती खाऊ शकतील। आता हे ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याला तुम्हाला पाणी फिरवायचं। जसं नैवेद्याला आपण पाणी फिरवतो सेम त्याच पद्धतीने गोलाकार तुम्हाला पाणीसुद्धा फिरवायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाला 21 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि नंतर शेवटी दोनही हात पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून तुमचं जे कर्ज असेल ते कर्ज फिटण्यासाठी प्रार्थना करायची आहे। ठीक आहे, इतकं करून झाल्यानंतर तुम्हाला त्याच पिंपळाच्या झाडाची एक छोटीशी मुळी भेटेल तर चांगलं, म्हणजे मूळ भेटेल तर चांगलं उत्तम, नाही भेटलं तर पिंपळाच्या झाडाची फांदी असेल, काडी असेल, काहीही चालेल। एक छोटासा तुकडा तुम्हाला फक्त त्याचा तोडायचा आहे आणि हा तोडलेला तुकडा तुम्हाला घरी आणायचा आहे। आता ही मुळी किंवा जी काडी तुम्ही घरी आणलेली आहे पिंपळाची ती स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवायची आहे, लाल वस्त्रामध्ये बांधायची आहे, संपूर्ण मंगळवारी रात्री माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारपासून ही पिंपळाची मुळी तुम्हाला तुमच्या पॉकेटमध्ये, पर्समध्ये, जिथे पैशांची आवक वाढत असते अशा ठिकाणी तुम्हाला ती ठेवायची आहे। आता या मंगळवारी मी हा उपाय केला तर लक्षात ठेवा, दुसऱ्या मंगळवारी, तिसऱ्या मंगळवारी, चौथ्या मंगळवारी, कंटिन्यू 4 मंगळवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे। एक मातीचा दिवा घेऊन जायचा, साखर, रवा घेऊन जायचा, तिथे पिंपळाच्या 5 पानांवरती मुंग्यांना ते खाऊ घालायचं, पिंपळाला प्रदक्षिणा घालायच्या, हात लावून पिंपळाला प्रार्थना करायची आणि त्याची मुळी तोडून घरी आणून अभिमंत्रित करून ती जवळ ठेवायची।
सलग 4 मंगळवार तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या कष्ट मेहनतीला नशीब साथ देत जाईल. तुमच्यावरती माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांची एकत्रित कृपा होईल, ज्यामुळे कितीही कर्जात असाल, कितीही कर्ज असेल, काही केलं ते कर्ज फिटत नसेल, ते कर्ज सुद्धा तुमचं फिटायला लागेल. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. हा जो दुसरा उपाय आहे हा देखील कर्जमुक्तीसाठीच आहे आणि मंगळवारीच करायचा आहे. काय करायचं, एक मुठभर मीठ घ्यायचं. आपल्या हाताच्या मुठीत मावेल एवढं बारीक वाटलेलं जे मीठ असतं ते घेऊ शकतात. खडे असेल तर तुम्ही खड्यांचं मीठ घेतलं तरीही चालेल. जे कुठलं मीठ तुम्ही आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे ते तुम्हाला एका पांढऱ्या रंगाच्या कापडावर फडक्यावर तुम्हाला मुठभर मीठ जे आहे ते ठेवायचं आहे आणि या मिठाच्या वरती तुम्हाला 7 अख्ख्या लवंगा ठेवायच्या आहेत. मुठभर मिठावरती 7 अख्ख्या लवंगा ठेवायच्या आहेत. पांढऱ्या रंगामध्ये हे मीठ आणि 7 लवंगा तुम्हाला बांधायच्या आहेत. तुमच्या उजव्या हातामध्ये ही मिठाची पोटली तुम्हाला घ्यायची आहे. तुमचं जे काही कर्ज असेल ते कर्ज दूर करण्यासाठी त्या मिठाला प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला 11 वेळा मोजून 11 वेळा तुम्हाला कर्जमुक्तीचा जो मंत्र आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तो म्हणायचा आहे. कर्जमुक्तीचा मंत्र तुम्हाला येत नसेल तर ओम ह्रीं श्रीं सर्व कर्जाय, ओम ह्रीं श्रीं सर्व कर्जाय व्यायाह, सर्व कर्जाय व्यायाह मुक्तिहा, ओम ह्रीं श्रीं सर्व कर्जाय व्यायाह मुक्तिहा. हा मंत्र तुम्ही म्हटलात, हाही कर्जमुक्तीचाच मंत्र आहे, तो म्हटलात तरीही चालेल. 11 किंवा 21 वेळा हा मंत्र किंवा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये असणारा कर्जमुक्तीचा खास मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर अभिमंत्रित केलेलं हे जे मीठ आहे हे तुम्हाला 24 तास तुमच्या सोबत ठेवायचं आहे. मंगळवारपासून हे मीठ 24 तास तुमच्या सोबत ठेवायचं. 24 तासानंतर हे मीठ कुठल्याही गरजू गरीब व्यक्तीला दान करायचं. आता तुमचं मीठ कोणी घेईल का? नुसतं मीठ कोणाला दिलं कुणीच घेणार नाही. त्या मिठासोबत एक 100 रुपये किंवा 50 रुपये घ्या आणि ते समोरच्या व्यक्तीला द्या. जसं हे मीठ आणि त्याच्यासोबत तुम्ही पैशांची म्हणजे जी काही आवक असेल ती तुम्ही समोरच्या गरीब व्यक्तीला द्याल, तसं तुमचं कर्ज चाललं जाईल, तुमची गरिबी चालली जाईल, तुमचं दरिद्रीपणा जे आहे ना ते चाललं जाईल आणि जेव्हा गरिबी, दरिद्रता, अवलक्ष्मी आपल्याकडनं चालली जाईल तेव्हा आपल्याकडे बरकत यायला सुरुवात होईल. बघा, मीठ हे लक्ष्मीला खेचून आणतं. मीठ हे माता लक्ष्मीला प्रसन्न करतं. जेव्हा मंगळवारच्या दिवशी अशा पद्धतीने मिठाचा हा उपाय कराल तेव्हा नक्कीच लक्ष्मी प्रसन्न होईल. तुमच्याकडे असणारी अवलक्ष्मी तुमच्या आयुष्यातून दूर जाईल. दोनही साधे सोपे कर्जमुक्तीचे उपाय आहेत. दोघांपैकी कुठलाही करा, आवर्जून करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.